राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहे। शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। गोविंद बाग निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे। शरद पवार हे कालपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत, तर त्यांनी विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती। आज देखील शरद पवार हे विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बैठकीसाठी जाणार आहेत। तर याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे 3 दिवसीय बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। शरद पवार काल रात्री बारामतीमध्ये दाखल झाले। यानंतर काल ते आपल्या गोविंद बागे या निवासस्थानी मुक्कामी होते। आज सकाळी शरद पवारांनी पुन्हा एकदा नागरिकांना भेटण्यास सुरुवात केली। आपण पाहू शकता, मी आहे शरद पवार यांच्या बारामतीमधील गोविंद या निवासस्थानी। या ठिकाणी राज्यभरातून नागरिक या ठिकाणी शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले आणि याची नागरिकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात जे इच्छुक उमेदवार आहेत हे देखील उमेदवार शरद पवारांना भेटण्यास येत आहेत। काल शरद पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी दहेशील मोहिते हे पंढरपूर माडाच्या इच्छुक उमेदवारांना भेटण्यासाठी आले होते आणि आज पुन्हा एकदा काही इच्छुक उमेदवार शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत। यानंतर शरद पवार हे बारामतीमधील विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची देखील माहिती मिळते। एकंदरीत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या माध्यमातून जे इच्छुक उमेदवार आहेत यांच्या बैठकाचा सपाटा लावल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।